सिस्टर वॉटरफॉल करून 5 मिनिटावर मौसमी केव्ज आहेत, लाईमस्टोन केव्ज आहेत. इकडे थोडेसे गाणे वगैरे सुरू आहेत कराओकेवर. पर पर्सन तिकीट आहे. तिथं वरती पाणी असतं, स्लीपर घालून आलं तरी चालेल. इथे शूज घातलेत तर ते भिजतात, त्याच्यामुळे बाहेर तिथे गेटवरच काढून ठेवायला सांगतात. तर तुम्हाला घेऊन जायचे असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. केवच्या बाहेर कोणी थांबणार असेल तरी चालेल. पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत रे? असं नाही, 5-7 मिनिटात वरती पोहोचतो आपण. इकडे पण घनदाट झाडी आहे, जास्त नाही. आलोच आपण. 25-30 पायऱ्या आहेत फक्त. इथे त्या साईडला मध्ये केव्ज आहेत. नॅचरल केव्ह आहे. पायाला जास्त टोचत नाही, कारण की चालून चालून दगड गुळगुळीत झालेले. नॅचरली फॉर्म झालेली आहे. थोडस वर खाली जावं लागतं. खाली इथे पाणी आहे. पाणी एकदम गारगार आहे. मागे बघ. पाणी मस्त गारगार आहे. हे असे नॅचरली फॉर्म ओव्हर पिरियड ऑफ द इयर. आता चालतं घे, पाणी घे. हा, खाली वाकून जावं लागतं का? हे बरीच कसरत आहे. जा, मी लाईट लावलाय. मी लावलाय जा. थोडस वाकून जायचंय. भरपूर उंच आहे. गारगार सरक. ओबेस व्यक्तींनी वर थांबलेलं चालेल, त्याच्यामुळे लखन नको म्हणत होता. त्यांच्या ठिकाणी एकदम
वाकून जायचंय, खाली वाकून बघ इकडे. फोटो नाही येणार, नाही येणार, व्हिडिओ चालू आहे. माझ्या याच्यावर पडतंय. चांगलंच कसरत आहे. मुलांसाठी मस्त आहे, मस्त ॲडव्हेंचर होतो. हां तरी चल बघतो थांब. वाव, पुढे खूपच अमेझिंग व्ह्यू आहे, खूपच मस्त, अप्रतिम. आपल्या साध्या मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होते सगळं, पण खूपच मस्त व्ह्यू आहे. इकडचे फॉर्मेशन बघा. हे फॉर्मेशन बघा, वेगवेगळे डिझाईन्स तयार झालेले आहेत इथे. जास्त चनखडीच्या गुहा खूपच आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे. आपल्या साईडला हे कुठेच नाही आहेत. थोड़ा सा नीचे से लेता हूँ. कसरत खूप करायला. हां, याच्यामध्ये थोडंसं पोहतो येते, मी पण दिसतोय, चेअर्स पण दिसतात आहे. साधारण असा व्ह्यू येतो. त्याचे वेगवेगळे फॉर्मेशन्स तयार होतात. जसं जसं इथून पाणी टपकतं त्याची लेंथ पुढच्या वेळेस वाढलेली असणार. ते जसं पाणी टपकतंय ते हे वाढत वाढत जाणार. हजारो वर्ष, लाखो वर्ष लागतं. ते अजून डेंजर आहे. एक सेकंड बेटा, उतर नका मध्ये. वरतून मस्त पाणी पडतंय. थोड्या थोड्या अंतरावर लाईट्स लावलेले आहेत. नितीनचं पण इकडे व्हिडिओ बनवणं सुरू आहे. पाणी पडतं, सगळं अंग ओलवून जातं आणि मस्त गार पाणी आहे. हे बघा, इथला स्ट्रक्चर बघा. हे मध्ये थोड्या अंतरावर लाईट्स लावलेल्या आहेत. केव्ज मधून बाहेर आलं तुम्हाला असे ट्रॅडिशनल ड्रेस घालून फोटो काढता येतात. मगाशी 100 रुपये होते, इकडे माहित नाहीत आता किती आहेत. डायरेक्ट बाहेर आलो आपण. हा, बूट तिकडे ठेवलाय ना.
आपण दुसऱ्या साईडने लगेच बाहेर आहोत. इथून शूज घालून तुम्ही रिटर्न जाऊ शकता. आणि एका प्रॉपर्टी विजिटला आलेलो आहोत. पोलो ऑर्किड चेरापुंजीचं हॉटेल आहे हे. वन ऑफ द फायनेस्ट प्रॉपर्टी नॉर्थ ईस्टमध्ये, बेसिकली 3 सिस्टर्समध्ये. चेरापुंजीमध्ये 2-3 प्रॉपर्टी चांगल्या आहेत, त्याच्यापैकी ही एक आहे. आलो सर. इन्फिनिटी पूल आहे इकडे. व्ह्यू खूप भारी आहे. असं व्ह्यू आहे. गेस्ट असं ट्रॅडिशनल वेलकम होतं. खूपच सुंदर असा हा प्रदेश आहे. पुढे सगळा बांगलादेशचा एरिया दिसतो आपल्याला. जो व्ह्यू मिळतो इथून खूपच मस्त आहे. मगाशी थोडंसं फॉगी वातावरण होतं आणि खूप लांबपर्यंतचा व्ह्यू क्लिअर दिसतोय. ऑलमोस्ट 40-50 किलोमीटरच्या वरचा एरिया साध्या डोळ्यांना तर दिसतोय, मोबाईल कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही. हे सुपारीचं प्रोसेसिंग प्लांट आहे. हे असं हे मोठे वरचे दिदे दिसतात आहे, त्याच्यामध्ये सुपाऱ्या टाकतात. या पाण्यामध्ये भिजवतात, ते वरतून दगड टाकतात कारण की वरती येऊ नये म्हणून. आणि हे 2-3 महिने भिजत ठेवतात. त्याच्यानंतर सुपाऱ्या मार्केटमध्ये विकल्या जातात. ये कंप्लीट हो गया, ये डालने वाले हैं? नहीं, ये सब उठा रहा है. ओके. जो कच्चा हुआ तोड़ के आता है ना, हाँ. उसको इधर डाल के 2-3 महीना रख देता है, तो हाँ. जो ऐश रहता है ना, हाँ. वो और सॉफ्ट हो जाता है. उसको ओके. थोड़ा तो ये फाइनल है, अभी ये बेचेंगे? अभी बेचेगा, इसका छिलका तोड़ेगा. हाँ. लेकिन ये लोग होलसेलर को दे देगा. हाँ, वही तो. रिटेल में नहीं बिकेगा. हाँ. ऐसा निकाल के अभी और सीजन आएगा तो फिर और डालेगा. हाँ. अभी तो 2 महीना वैसे रखेंगे. ये 2-3 महीने. ये एक लो पानी है, नहीं छोड़ो, उधर को लेंगे. एक फेंको इधर. हे आपले चंदनबाई. हे असं ओपन केलं की त्याच्यामधून सुपारी निकते. सुपारी किधर है उधर? उसको बोलो ये भैया एक निकाल के दिखाओ ना. हाँ, ही आता सुपारी बाहेर आली आहे. असं काढल्यानंतर अशी सुपारी बाहेर येते. काढल्यानंतर सुपारी अशी बाहेर येते आणि याला जनरली काय करतात, आपलं जे नागिनीचं पान असतं ते पाण्याला थोडंसं चुना लावतात आणि त्याच्यामध्ये एक अख्खी सुपारी टाकतात किंवा अर्धी सुपारी टाकतात. असे हे ठिकठिकाणी पानटपऱ्या म्हणा, छोटे जे दुकानं आहेत त्याच्यामध्ये या सुपाऱ्या खातात. इकडे लेडीज जेंट्स जनरली हे कंटिन्युअस खात असतात. दिवसातून कंटिन्युअस म्हणजे तोंडामध्ये चालूच असतं त्यांचं चावणं. हे असं इथून आपण छोट्या दुकानातून विकत घेतलंय. हे असं पानाला चुना लावलेला असतो. तो सुपारी थोडं
पान दे दो वो। पेन पड़त नहीं चूना चूना ज्यादा नहीं लगाइए मत। नहीं चुना चुना वाला चाहिए नहीं, कच्चा चाहिए बिना चुने वाला। और असमंतारा दोनों लगाते, फिर लाल होता है लाल का आपल्या असमंतारा नहीं। आप कौन सी लैंग्वेज बोल रहे हे असं मी थोडासा तुकडा घेतलाय पानाचा, पूर्ण पान असतो आपको दोनों भाषा आता है क्या फिर? हाँ आता है। आणि आपल्या पानापेक्षा बरंच कडू आहे। लैंग्वेज आता है आपको? 5 4-5 आता है हमको। इंग्लिश आता है? इंग्लिश थोड़ा मोड़ा बोलता हूँ। हिंदी तो आता है? हे आहे हिंदी आता है, आणि सुपारी नेपाली आता है, असमी आता है, असमी आता है, बंगाली भी आता है, बंगाली भी आता है। हैं? हम जैसे और 8-10 दिन रहे ना हाँ तो मराठी भी सीख। अरे जरूर। कडवट चव आहे। बिना चुनाचं घेतलं होतं मी। पण रात्रीच बघितलं होतं हे हॉटेल, आता थोडंसं सकाळी check करूयात। बुटीक हॉटेल आहे छानसं। साफ स्वच्छता खूप आहे, स्टाफ एकदम कॉपरेटिव्ह आहे इथला। इकडे छोटासा हॉल बनवलाय त्यांनी पार्टी वगैरे साठी, असं लॉन। बोन्साय, लँडस्केपिंग खूप छान केलं यांनी। रात्री खूप सुंदर दिसतं। इथे थोडेसे सीट आउट केली आहे। कुठेच जागा ठेवली नाही अनटच्ड। खूप सुंदर बनवली प्रॉपर्टी।